नमस्कार, मी दर्शन. आज एक नवीन विषय घेऊन येतोय. आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे आपल्या सोबत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. राजकीय पक्षामध्ये सध्या जोरदार हालचाली चालू आहेत. राजकीय वातावरण तापलेलं आहे. भावी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य गाव भेटी घेत आहेत, कॉर्नर भेटी घेत आहेत, आपली आपली ताकद दाखवत आहेत. सध्या वेगवेगळी समीकरणं जोडत आहेत. चला मग आपण आज एका वेगळ्या विषयावरती आपल्यासोबत बोलणार आहोत. सध्या मी म्हणजे आमच्याच जो पंचायत समितीचा गट आहे चिखली, त्या गटामध्ये सध्या दोन नावं प्रबळ किंवा दोन राजकीय वर्तुळामध्ये नावं सध्या चर्चेत आहेत. अशा दोन नावाबद्दल आपण सध्या चर्चा करणार आहोत. चला तर मग तुम्हाला मी त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. एक मनोज दगडू जाधव, जे की प्रहारच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांनी बऱ्याचशा लोकांच्या समस्या सोडवण्यास, अपंग बांधवांच्या असतील, इतर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अडचणी असतील, त्याचबरोबर त्यांनी रुग्णसेवेचा वसा घेऊन त्यांनी जवळपास दररोज नाही म्हणलं तर दिवसाला 3, 4, 5 किंवा अगणित रुग्णांना मदत करतात. कुठेही एक कॉल त्यांना केला तर स्वतः स्वखर्चाने हजर राहते. तुम्हाला रेशन कार्डची गरज पडू द्या, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतरही कोणतेही काम असू द्या, तर असं त्यांचा एकंदरीत जनसंपर्क दांडगा आहे आणि तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत. जवळपास पंचक्रोशीमध्ये बऱ्यापैकी त्यांचा म्हणजे दैनंदिन चांगला संपर्क आहे. हे चिखली पंचायत समिती गटामधून सध्या जोरदार चर्चेमध्ये नाव आहे. आणि दुसरं नाव म्हणजे रमण जीवन आगळे पाटील. हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. राणादादांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान भरपूर आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचं काम किंवा पंचक्रोशीमध्ये बऱ्यापैकी त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. आणि त्यांनी याच्या आधीच भूमिका मांडलेली आहे की जर पक्षाने संधी दिली तर काम करू, जर पक्षाने संधी दिली तर ही पंचायत समितीची निवडणूक लढवू. तर सध्या राजकीय कार्यकर्ते आपली आपली ताकद दाखवत आहेत, आपली आपली गणितं जुळवत आहेत. सध्या चिखली पंचायत समिती गटामध्ये हे दोन उमेदवारांनी मात्र खळबळ उडवलेली आहे. बघूया आता येणाऱ्या काळामध्ये काय होईल. वेळ सर्व काही स्पष्ट करतेच. वेळेनुसार आपल्यालाही काही उत्तरं मिळतील. चला तर मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वच राजकीय पक्षामध्ये सक्रिय असलेले कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, तरुण असतील, युवक असतील किंवा जे जे राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत असे प्रत्येकजण सध्या आता काय करतोय, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, निवडणुकीला ज्यांची इच्छुक आहेत किंवा जे तयारी करतायत त्यांनी आपापली फिल्डिंग लावत आहेत. परंतु मतदार बंधू आणि भगिनींनो, तुमच्यासाठी मला एक संदेश द्यायचा किंवा तुम्हाला एक माझं सांगणं आहे. उमेदवार निवडताना काही गोष्टी मतदान करताना विचारपूर्वक आपण मतदान करावं. कारण जो व्यक्ती आपल्या गावासाठी वेळ देऊ शकतो, आपल्या समाजासाठी वेळ देऊ शकतो, आपल्या लोकांसाठी वेळ देऊ शकतो, आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ देऊ शकतो, आपल्या गावच्या विकासासाठी वेळ देऊ शकतो, अशा व्यक्तीला आपण मतदान करणं गरजेचं आहे. जो की सुशिक्षित, शिकलेला असेल, जेणेकरून काही आपल्या परिवर्तन होईल किंवा काही आपल्या गावामध्ये विकास होईल, नवीन योजना येतील किंवा त्या, आणि जरी काही शासनाची योजना स्कीम असतील तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. असं सर्वसमावेशक नेतृत्व आपण ह्या पंचायत समितीमध्ये निवडावं, जिल्हा परिषदेमध्ये निवडावं, जेणेकरून ते नेतृत्व गावातील प्रत्येकांसोबत आपल्या सलोख्याने वागणारा असावं, सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा असावं. फक्त मतदान करताना एक विचार करा, जो व्यक्ती आपल्या गावच्या विकासासाठी असेल किंवा आपल्या याच्यासाठी वेळ देणारा असेल अशा व्यक्तीला आपण मतदान करणार. तर पत्नी उमेदवार आणि कारभार जर पती पाहता असेल किंवा एखादा ही असेल तर असं पण गोष्टी व्हायला नाही. सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड उमेदवार आपण या सध्याच्या ज्या चालू घातलेल्या जिल्हा परिषदमध्ये पाठवावा, पंचायत समितीमध्ये पाठवावा व आपल्या गावाचा, प्रामुख्याने आपल्या जिल्हा परिषद गटाचा असेल, आपल्या पंचायत समिती गटाचा असेल, आपल्या जिल्ह्याचा विकास होईल. धन्यवाद.